अखेर ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे। चीनच्या HMPV विषाणूने अखेर भारतात शिरकाव केलाय। एवढंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय, कारण महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये आता HMPV चे रुग्ण आढळलेले आहेत। गुजरातमध्ये एक तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळले। गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPV चा संसर्ग झालेला आहे, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीला देखील HMPV ची लागण झालेली आहे। विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे। तर या HMPV व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत पाहूया। आपण बघतोय कोणत्या राज्यामध्ये किती रुग्ण आहेत ते। कर्नाटकमध्ये 2, गुजरातमध्ये 1। महाराष्ट्राच्या वेशीवर आता HMPV आलेला आहे। महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकमध्ये 2 रुग्ण समोर आलेत, तर गुजरातमध्ये 1। लहान मुलांना सांभाळा असंच म्हणावं लागेल, कारण HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस जे आहेत त्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त दिसत आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यामुळे संसर्गाचा धोका या लहान यांना जास्त आहे। HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसामध्ये हवेद्वारे प्रवेश करतो। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो। मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो। दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे।